आणि सर्वपक्षीय आमदारांचा आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर फोटो सेशन पाहायला मिळालं। विधानसभेचं कामकाज अर्धा तास यासाठी स्थगित करण्यात आलं। त्यामुळे रोज ज्या विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलनं होतात तिथे आज मात्र फोटो सेशन पाहायला मिळालं। विधानभवनामध्ये आज फोटो सेशनच्या वेळी सगळ्या पक्षाचे आमदार एकत्र पाहायला मिळाले। एवढंच नाही तर या फोटो सेशनच्या वेळी वातावरणही खेळीमेळीचं होतं। काही हास्यविनोद सुद्धा झाले। ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय म्हणाले, शिरसाट आणि प्रभू यांच्यासाठी फोटो सेशनचा अनुभव कसा होता याबाबत जाणून घेतले आमच्या प्रतिनिधींनी। आज विधानभवनात फोटो सेशन झालं आणि खेळीमेळीचं वातावरण यामध्ये होतं आणि आपल्यासोबत दोन आमदार आहेत, वेगवेगळ्या गटाचे ते आमदार आहेत, शिवसेना पक्षाचे ते आमदार आहेत आणि त्या संदर्भातच मला दोन्ही आमदारांना विचारायचं, एक तर तुम्ही मुख्यमंत्र्यांजवळ गेलात, शिरसाट सुद्धा बाजूला होते, देवेंद्र फडणवीस सुद्धा होते, काय नेमकी चर्चा झाली? सगळे रुसवे फुगवे बाजूला ठेवून ते फोटो सेशन होत होतं? नाही, आज असं आहे की आजच्या या 5 वर्षातील हिवाळी अधिवेशन हे शेवटचं अधिवेशन आहे। त्यामुळे प्रथा परंपरेप्रमाणे आपण तो फोटो काढतो आणि त्यासाठी एका चांगल्या वातावरणामध्ये सगळे विधिमंडळातले आमदार या फोटोसाठी अध्यक्षांसहित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसहित सगळे येतात। त्यामुळे ते एक वेगळं वातावरण असतं। हास्य विनोद होत होते, ठीक आहे ना, असं असतं। सभागृहामध्ये इतकी वर्ष आम्ही काम करतो, शेवटी राजकारण जे आहे ते आम्ही नैतिकतेच्या आधारावरती करत असतो। एक आमच्या विचारांची दिशा असते पक्षाची, त्यावरती। पण वैयक्तिकरित्या कोणाचे कधी वाद नसतात। त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काही क्षण असे असतात की जेव्हा बोललं जातच। वाद बाहेर आहेत, मात्र फोटो सेशनला ते वाद दिसले नाही। जसं एक वेगळा अनुभव सगळ्यांसाठी होता, आमदारांसाठी नाही। तुम्ही एक लक्षात घ्या, आजचं जे फोटो सेशन होतं ना, हा 5 वर्षांमध्ये शेवटचं अधिवेशन। त्यामध्ये या माझ्याबरोबर कोण कोण आमदार होते, मी असताना कोण मुख्यमंत्री होतो, कोण उपमुख्यमंत्री होतो, हा जो फोटो असतो ना, हा ऐतिहासिक फोटो आहे, हा ठेवा आहे। आणि मग अशा वेळेला तुमचा पक्ष वगैरे सर्व बाजूला जात असतात, कोण कोणत्या पक्षाचा हा नाही, आम्ही सर्वजण एक आहोत आणि आमच्या सर्वांचं एक बरोबर असलेलं ते छायाचित्र। शेवटचा प्रश्न, आदित्य ठाकरे मात्र त्या फोटो सेशनमध्ये दिसले नाही। आदित्य ठाकरे मुंबईला त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काल होते, तो कार्यक्रम आटपून ते मुंबईहून येणार होते। कदाचित त्यांच्या विमानाला उशीर झाला असेल म्हणून ते फोटोमध्ये नसतील। स्मरणात राहतील असा हा फोटो असो आणि त्यामुळे सगळे रुसवे फुगवे असतील किंवा पक्षाच्या भूमिका असेल ते वेगळे ठेवून अशा प्रकारे हे फोटो सेशन झालेलं त्यांनी सांगितलं। कॅमेरा अनिल संघरेसह मी वेदांत ने, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।